योद्धा न्यूज मराठी. वेताळे साबुर्डीच्या ग्रामीण भागातून उद्योजकतेची गरुड झेप. सुनील भालेराव यांच्या नवीन प्रिंटिंग प्रेसचे राजगुरुनगरमध्ये थाटात उद्घाटन. राजगुरुनगर खेड. जिद्द, चिकाटी आणि अपार कष्टाच्या जोरावर ग्रामीण भागातील एका तरुणाने व्यवसायात कशी गरुड झेप घ्यावी याचाच आदर्श खेड तालुक्यातील वेताळे साबुर्डी गावचे सुपुत्र सुनील भालेराव यांनी घालून दिला आहे. शालेय शिक्षणापासूनच व्यवसायाची आवड असलेल्या सुनील भालेराव यांनी सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध जपत स्वतःच्या कष्टाने आज व्यावसायिक क्षेत्रात एक सक्षम आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून नावलौकिक मिळवला आहे. त्यांच्या या यशाचा नवा टप्पा म्हणजेच राजगुरुनगर शहरातील तिन्हीवाडी टेल्को कॉलनी नंबर 3 येथे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या नवीन भव्य प्रिंटिंग प्रेसचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. विशेष म्हणजे या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधत सुनील भालेराव यांचा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खडतर प्रवास आणि कौशल्याची जोड. सुनील भालेराव यांनी खेड तालुक्यातच प्रिंटिंग प्रेसचे दर्जेदार प्रशिक्षण घेतले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी प्रामुख्याने टाकळकर प्रेस प्रिंटिंग येथे काम करून कामाचा दांडगा अनुभव घेतला. त्यांच्या कामातील सुलभता, वेळेचे अचूक नियोजन आणि आकर्षक छपाई ह्यामुळे त्यांच्या कामाला बाजारात मोठी मागणी वाढली. खेड तालुक्यात विविध ठिकाणी काम केल्यानंतर अनुभवाच्या शिदोरीवर त्यांनी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आणि अल्पावधीतच प्रिंटिंग क्षेत्रात आपले एक मानाचे स्थान निर्माण केले. विविध संस्थांमध्ये विश्वसनीय कामाचा ठसा. आजमितीला त्यांच्या प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून अनेक नामांकित संस्थांची कामे सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने चैतन्य महिला संस्था खेड तालुका, महिला सहकारी नागरी पतसंस्था, प्रभू विश्वकर्मा पुरुष पतसंस्था, खेड तालुक्यातील इंडस्ट्रियल एरिया येथील MIDC मधील कंपन्यांच्या कामांचा समावेश आहे. सामाजिक बांधिलकी आणि पतसंस्थेचे नेटवर्क व्यवसायासोबतच सुनील भालेराव यांनी सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मोलाचं योगदान दिले आहे. राजगुरुनगर शहरातील प्रभू विश्वकर्मा सुतार समाज लघु उद्योग असोसिएशन संघटनेच्या पुरुष बचत गटाचे ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सर्वसामान्य समाज बांधवांना आणि गरजू व्यक्तींना अडचणीच्या वेळी कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण काम ते या माध्यमातून करत आहेत. आज या बचत गटात 150 सभासद सक्रिय सहभागी असून बँकिंग क्षेत्र आणि सहकारी नागरी संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचे मोठे कार्य त्यांच्या माध्यमातून यशस्वीपणे सुरू आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस व उद्घाटन सोहळा संपन्न. राजगुरुनगर येथील नवीन गाळ्यामध्ये आयोजित केलेल्या या दुहेरी सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून सुनील भालेराव यांना शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या वतीने अध्यक्ष कैलास भाऊ सुतार, सचिव निवृत्ती भालेराव, सदस्य/पदाधिकारी चंद्रकांत लोहार, रमेश सुतार, निवृत्ती राजगुरू सर, पत्रकार संतोष गाडेकर या सर्व मान्यवरांनी आणि सुतार समाजाच्या वतीने सुनील भालेराव यांच्या व्यवसायाचं कौतुक करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त व पुढील यशस्वी व्यावसायिक वाटचालीसाठी मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातून सुरू झालेला हा प्रवास आज शहरात स्वतःचा उद्योग उभारण्यापर्यंत पोहोचल्यानं सर्व स्तरातून भालेराव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी. समाजापर्यंत पोहोचले. त्याचप्रमाणे बहुजन समाजामध्ये त्याचं चांगलं काम आहे. चांगल्या पद्धतीची त्यांची या वागणुकी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावरती आज या ठिकाणी जवळजवळ 200-250 स्क्वेअर फुटाचा त्यांनी गाळा खरेदी केलेला आहे आणि ह्या व्यवसायासाठी त्यांना त्या गाळ्याची खूप गरज होती आणि ती विश्वकर्मांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. त्यामुळं या गाळ्याचे आज
कलश पूजन आणि प्रवेश म्हटलं तरी चालेल, गृहप्रवेश म्हटलं तरी चालेल. या पद्धतीने आज या ठिकाणी पूजा वगैरे ठेवून त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावरती हा आपला प्रवेश केलेला आहे आणि नवीन आयुष्यामध्ये नवीन व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं आहे आणि हे काम वृद्धिंगत व्हावा. त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांच्या हातून समाजाची सेवा घडत आहे, थोड्या कमी प्रमाणात घडत आहे, परंतु ही सेवा पुढील काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीने करावी आणि आपल्या समाजामध्ये आपलं नावलौकिक कसं होईल असं परमेश्वराने त्यांना बळ देऊ. या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीनं विश्वकर्मा सुधार लोकोद्योग असोसिएशन, त्याचप्रमाणे विश्वकर्मा ओबीसी पुरुष गट बचत गट आणि आळंदीचे अध्यक्ष माननीय तुषारभाऊ कदम यांच्याही वतीनं आमच्या सहकार्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचं जावं, त्यांच्या हातून समाजाची सेवा घडत आहे त्या सेवेमध्ये वाढ होत जावं आणि त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझं मनोगत थांबतो. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.